अमरावतीत श्रावण महिन्याच्या भक्तिमय वातावरणात श्री कालभैरव कावड मंडळ गोहर नगर मसानगंजच्या वतीने भव्य महादेव कावड शोभायात्रा काढण्यात आली। बम बम भोलेच्या जयघोषाने शहरातील विविध मार्ग अक्षरशः शिवमय झालेत। बंडिरा रोडवरील सातुर्णा येथील महाबली हनुमान मंदिरातून श्री महाबली विश्वनाथ कावड यात्रेचा शुभारंभ करण्यात आला। श्रावण महिन्याच्या भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या कावड यात्रेत शेकडो शिवभक्त सहभागी झाले होते। या यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरली ती भव्य आणि लांब कावड। या कावडीवर भगवान शिवाची प्रतिमा स्थापित करण्यात आली होती। महिला आणि पुरुषांनी एकत्रितपणे ही भव्य कावड खांद्यावर घेत भक्तिभावाने यात्रेत सहभाग घेतला। युवा वर्गाचाही या कावड यात्रेत उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। बम बम भोले हर हर महादेवाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर अक्षरशः शिवमय झाला होता। भक्तिमय वातावरण, शिवनामाचा जयघोष आणि मोठ्या संख्येने सहभागी झालेले शिवभक्त यामुळे कावड यात्रेला भव्य स्वरूप प्राप्त झालेत। श्री महाबली विश्वनाथ कावड यात्रेच्या निमित्ताने परिसरात मोठा उत्साह पाहायला मिळाला असून महिला आणि युवा शक्तीचा सहभाग विशेष आकर्षण ठरला। श्री महाबली विश्वनाथ बाबा कावड यात्रा दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यात निघत असते। यंदाही मोठ्या जोरात आणि उत्साहात श्रावण महिन्याच्या पर्वावर ही कावड यात्रा निघाली आहे। ही श्री क्षेत्र देवसा ते श्री क्षेत्र सातुर्णा जाऊन साईनगर येथे जात आहे। याचे मंडळ श्री महाबली कावड यात्रा विश्वनाथ मंडळ आहे। श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्थान या संघटनेच्या माध्यमातून ही कावड यात्रा दरवर्षी काढण्यात येते। जय श्रीराम। उद्या श्री महाबली हनुमान मंदिर येथे विश्वनाथाच्या मूर्तीचा जलाभिषेक होणार आहे। सकाळी 9 वाजता तरी सर्व भाविक भक्तांनी त्या विश्वनाथ मंदिरात जलाभिषेकसाठी यावे। श्रावणातील या भक्तिमय सोहळ्यामुळे अमरावतीत शिवभक्तीचा जागर पाहायला मिळाला। बम बम भोलेंच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला।